नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वी वर्गातील समाज विषयाचा पुढचा धडा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. धड्याचं नाव आहे राष्ट्रीय बोधचिन्हे आणि राष्ट्रीय एकात्मता. विद्यार्थी मित्रो, आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण भारत देशात राहतो. आपला भारत देश हा महान आहे. अनेक देश, या जगातील अनेक देश आपल्या देशाकडं एका उच्च नजरेने बघत असतात, एक अभिमानानं बघत असतात. असा आपला देश, अनेक देशाला, आपल्या देशांना सुद्धा आपल्या देशाचा हेवा वाटत असतो. असा आपला देश अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. हा देश कसा आहे तर विविधतेनं नटलेला आहे. या आपल्या देशामध्ये अनेक धर्म, जाती, अनेक पंथ, सामाजिक एकात्मता आपल्या देशामध्ये आहे. या आपल्या देशामध्ये अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. हे झालं वेगळेपण. पण वेगळेपण हा निसर्गामध्ये सुद्धा आहे. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणचं राहणीमान वेगळं आहे. असा हा आपल्या देशाचा आदर्श सर्वांनाच, या जगामध्ये सर्वांनाच आपल्या देशाचा हेवा वाटत असतो. अशा या विशाल अशा आपल्या भारतीय देशाला जणू भारत देश एक द्वीपकल्पच किंवा उपखंडच म्हणून सर्वत्र चर्चिला जातो. कारण का, बघा ना, प्रत्येक ह्या आपल्या भारत देशामध्ये एकूण 28 अशी विविध राज्ये आहेत. या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यातली भाषा, त्यांची सण साजरे करण्याची पद्धत, त्यांची राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांचे उत्सव हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून तर हा भारत देश विविधतेने नटलेला आहे असं प्रत्येकजण म्हणत आहे. तर अशा ह्या आपल्या भारत देशाची एक ओळख, एक भारत देशाची एक परिचय होणं सर्वांनाच गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक देशानं आपलं एक चिन्ह ठरवलेलं आहे. त्यातनं आपल्या चिन्हातनंच आपल्या देशाची ओळख व्हावी. मग ते चिन्ह कसं असतं तर ते चिन्ह असतं कसं तर त्या चिन्हामधूनच आपली संस्कृती आणि आपली परंपरा प्रतिबिंबित होत असते. प्रत्येकाच्या मनावरती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या देशाबद्दल एक अभिमान, एक प्रेम, एक आपल्या सर्वांना एक होती भावना, एकात्मता हे कशावर निर्माण होत असते तर प्रत्येक देशानं घालून दिलेल्या त्या बोधचिन्हावरून होत असते. मग तसं आपला भारत देश सुद्धा काही बोधचिन्ह, जेणेकरून आपल्या देशामधल्या प्रत्येक लोकांना, जे 28 राज्यांमध्ये विखुरलेला हा आपला देश आहे, विस्तृत असा देश आहे. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. ह्यांच्यामध्ये कधीही जातीवाद, धर्मवाद, मी तू होऊ नये, उच्च नीच होऊ नये. यासाठी देशानं काय केलेलं आहे तर एक प्रकारचं बोधचिन्ह ठरवलेलं आहे, जेणेकरून ह्या बोधचिन्हाखाली संपूर्ण देश हा एकवटला जावा. हा त्याचा मागचा उद्देश आहे. बोधचिन्ह काय असं फक्त प्रदर्शनासाठी ठरवलेलं नाही. ह्या बोधचिन्हासाठी, ह्या बोधचिन्हाच्या आधारे, या बोधचिन्हाद्वारे आपल्या मनामध्ये आपल्या देशाबद्दलची एक भावना, एक अभिमान, एक प्रेम जागृत व्हावं, आपल्या देशाची ओळख जगाला सर्वत्र मिळावी, यासाठी ही बोधचिन्ह ठरवण्यात आलेली आहे. मग त्या बोधचिन्हामध्ये जर बघायचं झालं तर बोधचिन्ह म्हणजे काय तर बोधचिन्ह म्हणजे काय तर संस्कृती आणि परंपरा याचं वैशिष्ट्य जे आहे देशाचं, देशामध्ये जी संस्कृती नांदत आहे, देशामध्ये जे परंपरा आजपर्यंत झालेली आहे, हे सगळं त्या बोधचिन्हामध्ये लोकांना बोधचिन्हातनं समजावं यासाठी बोधचिन्ह असतं. म्हणूनच त्याला बोधचिन्ह असं नाव देण्यात आले. मग ही बोधचिन्ह कुठली कुठली आहेत तर साधारणतः बोधचिन्ह ही 4 आहेत. मग बोधचिन्ह म्हणजे काय ती राष्ट्रीय प्रतीक, जेणेकरून ह्या बोधचिन्हावरनं, ह्या राष्ट्राच्या या प्रतीकावरनं आपल्या देशाची ओळख व्हावी म्हणून ती प्रतीक आहेत किंवा ती चिन्ह आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते राष्ट्रगीत, दुसरं आहे राष्ट्रध्वज, तिसरं आहे बोधचिन्ह. आता राष्ट्रगीत, आता आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणजे प्रत्येक देश हा आपल्या देशाबद्दलचं एक राष्ट्रगीत निर्माण केलेलं आहे. प्रत्येक देशाचं आहे. जसं आपल्या भारत देशाचं आहे तसं इतर राष्ट्राचं सुद्धा आहे. अमेरिकेचा आहे, फ्रान्सचा आहे, इटलीचा आहे, जर्मनचा आहे, श्रीलंकेचा आहे, पाकिस्तानचा आहे, सर्वांचं आहे, चीनचं आहे, सर्वांचंच राष्ट्रगीत आहे. तसं आपल्या भारतात सुद्धा आहे. मग भारताचं राष्ट्रगीत कोणतं तर भारताचं राष्ट्रगीत आहे जन गण मन. बघा, जन गण मन आपण दररोज सकाळी प्रार्थनेला म्हणतो. का म्हणतोय तर जन गण मन हे जे राष्ट्रगीत आहे हे आपल्या मनामध्ये एक प्रकारची देशाभिमान निर्माण करत असतो, एक प्रेम निर्माण करत असतं. ज्यावेळी राष्ट्रगीत लागतं, आपल्या कानावरती असे बोल येत असतात, त्यावेळी आपलं मन, आपलं शरीर, आपली
आपली सर्व आपल्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते, ती म्हणजे काय, देशाभिमानाची ऊर्जा प्राप्त होते. मग राष्ट्रगीत कोणी लिहिलं? तर राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. कोणत्या भाषेत लिहिलं आहे? तर बंगाली भाषेत त्यांनी हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. कोणत्या भाषेत? बंगाली भाषेमध्ये हे राष्ट्रगीत आहे. आणि ही बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे राष्ट्रगीत त्यांनी लिहिलं, हे राष्ट्रगीत हे जवळपास 5 कडव्यांचं आहे. किती कडव्यांचं आहे? 5 कडव्यांचं आहे. 1911 साली रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत रचलं. त्याला आपल्या देशाच्या सरकारनं कधी मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950 ला याला मान्यता मिळाली. 24 जानेवारी 1950 ला हे राष्ट्रगीत म्हणून घोषित केलं आपल्या भारत सरकारनं. आणि यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? तर संपूर्ण आपल्या देशाचं संस्कृती, परंपरा, आपल्या देशामध्ये कोणकोणते खास वैशिष्ट्य आहेत याचं वर्णन रवींद्रनाथ टागोर यांनी या 5 कडव्याच्या बंगाली भाषेतल्या राष्ट्रगीतामध्ये केलेलं आहे. तर हे राष्ट्रगीत जे आहे आपलं राष्ट्रीय बोधचिन्ह आहे, एक प्रकारचं आपल्या राष्ट्राची ती प्रतिमा आहे. मग ती म्हणत असताना आपण कसं म्हणायला पाहिजे? तर आपण ताठ राहायला पाहिजे. आपलं लक्ष, आपलं चित्त सगळं समोर पाहिजे. आपली जी मूठ आहे ती असं आवळलेली पाहिजे आणि असं ताठ मानेनं आपण हे राष्ट्रगीत म्हणत असताना उभं राहिलं पाहिजे. जनगण मन अधिनायक जय हे गीत सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी आपण आहे त्या जागेवरती आपलं सर्व काम सोडून स्तब्ध राहून ताठ उभं राहिलं पाहिजे. मान वगैरे आपली ताठ पाहिजे. आणि हे राष्ट्रगीत गात असताना त्याला काहीतरी मर्यादा आहे. 52 सेकंद मध्ये हे राष्ट्रगीत संपलं पाहिजे. गाऊन आपले पी शिक्षक ओढून सांगत असतात, शेवटकडे तुम्ही ओढून धरताय रे, तुमचं लक्षच नसते. त्याला एक प्रकारची चाल आहे, ती चालीबद्ध ते राष्ट्रगीत आपण त्या ठिकाणी साधक आपण म्हणायला पाहिजे. 52 सेकंदामध्ये संपलंच पाहिजे, नाही तर तो आपल्या देशाचा अपमान आहे. काही जण 7 सेकंद पर्यंत येतात, काही जण 58 सेकंद पर्यंत येतात, काही जण 48 सेकंद मध्ये गडबडीनं फास्ट म्हणून संपवतात. असं नाही, 52 सेकंदचं त्याला एक प्रकारचं त्याला नियम आहे. त्या नियमामध्ये ते राष्ट्रगीत आपण म्हटलं पाहिजे. आता राष्ट्रगीताचा मान ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि हे म्हणत असताना आपलं लक्ष समोर पाहिजे. काही जण इकडे बघत असतो, काही जण तिकडे बघत असतो. हा असं नाही करून चालणार. हे आपलं राष्ट्रगीत आहे. आपल्या देशाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम, एक अभिमान असण्यासाठी हे राष्ट्रगीत आपण गात असतो. त्याचा मान आपण राखला पाहिजे. म्हणून आपण राष्ट्रगीत म्हणत असताना ताठ उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणत असताना सुद्धा योग्य चालीत हे म्हटलं पाहिजे. हे झालं राष्ट्रगीत आपलं बोधचिन्ह. दुसरं बोधचिन्ह सर्वांना महत्वाचं, सर्वांच्यासाठी अभिमानाचं म्हणजेच राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज कशासाठी असतो? तर आपल्या देशाची ओळख, आपल्या देशाची प्रतिमा सर्वांच्या समोर यावी. आणि अनेक रंग आहेत आपल्या, अनेक या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे रंग आहेत, हजारो रंग आहेत. पण आपल्या देशानं 3च रंग निवडलेले आहेत आपल्या देशाच्या या राष्ट्रध्वजासाठी. कोणते रंग आहेत बरं ते? तर केसरी, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग घेऊन आपल्या देशानं हे 3 रंगच का निवडलं? या 3 रंगाचं वैशिष्ट्य काय आहे तेच मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर हे सुद्धा राष्ट्रध्वज हा सुद्धा एक प्रतीक आहे. यामध्ये 3 रंग आहेत, केसरी, पांढरा आणि हिरवा. हे रंग आपल्याला स्वातंत्र्य, देशप्रमाणे एकताचं प्रतीक सांगत असतात. आपल्या देशाविषयी निष्ठा आपल्याला कशी असावी हे सांगत असतात. म्हणून ह्या 3 रंगामध्ये नटलेला हा आपला भारत देश. बघा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला अगदी अभिमानानं, अगदी आत्मविश्वासानं आपण काय करत असतो? तर हे 2 आपले राष्ट्रीय उत्सव आपण साजरे करत असतो. आणि ह्या उत्सवा दिवशी अगदी अभिमानानं आपला तिरंगा ध्वज हा या गगनामध्ये डौलानं अभिमानानं डौलत असतो. ह्या 3 रंगांचं वैशिष्ट्य बघायचं झालं तर सर्वात वरती जो आहे तो केसरी रंग आहे. हा केसरी रंग काय सांगतो आपल्याला? तर केसरी रंग आपल्याला सांगतो तर त्याग आणि निस्वार्थाचं प्रतीक केसरी रंग आहे. काय आहे? त्याग आणि निस्वार्थाचं प्रतीक केसरी रंग आहे. मध्ये आहे तो पांढरा रंग, शांती, सत्याचं प्रतीक आहे. आणि खाली जो हिरवा रंग आहे तो जो आपला भारत देश आता सध्या विकसनशील आहे, विकसित आहे, विकसनशील आहे. म्हणजेच काय? आपल्या देशामध्ये 70% लोक शेती करतात. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आणि म्हणून सर्वत्र हिरवीगार नटलेली आपली भारत माता. आणि या भारत मातेचं एक प्रकारचं प्रतीक म्हणून हिरवा रंग शेवटी आपण केलेला आहे. आणि बघा हा ध्वज
रंग लावून असताना सुद्धा किंवा ध्वज फडकवत असताना सुद्धा त्याला सुद्धा काही नियम आहेत. केसरी रंग वरतीच पाहिजे, मध्ये पांढरा आणि शेवटी हिरवा, उलटा लटकून चालत नाही. आणि मध्ये जो काय निळा हा चक्र दिसतो, या चक्रामध्ये अशोक चक्र, ह्याला अशोक चक्र असं म्हणतात. या चक्रामध्ये 24 अरे आहेत. किती अरे आहेत? अरे. अरे म्हणजे काय? त्यामध्ये जे काही मध्ये आधीमध्ये मारलेले रेषा आहेत त्या रेषांना आपण अरे म्हणतो. हे 24 अरे आहेत. हे 24 अरे हे चक्र कुठून घेतलेलं झालंय? तर सम्राट अशोकांचं राष्ट्रीय हे जे सारनाथ इथं बांधलेला अशोक स्तंभ आहे, त्या स्तंभामध्ये असलेले जे चक्र आहे त्या चक्रामध्ये हे अशोक चक्र घेतलेलं आहे. आणि यामध्ये 24 अरे आहेत. 24च का घेतले हो? 27 का घेतले नाहीत किंवा 40च का घेतले नाहीत? कारण 24 तास जो एक दिवसाचा 24 तास असतात, तसं 24 तास आपला देश प्रगती पथावरती राहावा, त्याची प्रगती नेहमी 24 तास होत राहावं, यासाठी हे 24 अरे घेण्यात आलेले आहेत. आता ह्या राष्ट्रध्वजाची सुद्धा काही अशी विशिष्ट अशी एक आकार आहे. कसा आकार आहे त्याचा? 3/2 म्हणजेच काय? 3 मूले 2, 3 रुंदी आणि 2 फूट उंची असा ह्याचा आकार, आयताकाराचा हा आपला राष्ट्रध्वज आहे. 3 फूट लांबी आणि 2 फूट उंची अशा प्रकारचं हे राष्ट्रध्वज आपण ह्याच्याखाली, ह्या नियमाखालीच आपण तो घ्यावा लागतो. तो घेत असताना त्यामध्ये सुद्धा बघा, हा जो काय राष्ट्रध्वज आहे हा खादी कापडाचा पाहिजे, त्याचबरोबर खादी किंवा रेशमी कापडाचा पाहिजे. शिवाय ते कापड हे हातमागाचं असावं लागतं. त्याचबरोबर हे जे हातमागाचं सूत आहे हे हातानंच तयार केलेलं सूत असावं, ह्या कापडाचं जे राष्ट्रध्वज असावं लागतं. तर हे राष्ट्रध्वज आपल्याला काय सुचवतात? तर सत्य, शांती, पवित्रता कशी असावी हे या राष्ट्रध्वजावरून आपण शिकू शकतो. त्याचबरोबर हे झालं आता राष्ट्रध्वजाविषयी. पुढचं आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे बोधचिन्ह. आता बोधचिन्ह म्हणजे काय? तर सिंह मुद्रा आहे. आपलं बोधचिन्ह कुठलं आहे? सिंह मुद्रा. एक मिनिट, आता थोडंसं राष्ट्रध्वजाविषयी बोलायचं राहिलं. राष्ट्रध्वज हाताळताना आपण कोणती काळजी घ्यावी त्याला सुद्धा काही नियम आहेत. काय नियम आहेत राष्ट्रध्वज हाताळताना किंवा राष्ट्रध्वजची संहिता काय आहे, नियम काय आहेत बघा. काय आपल्याला सरकारनं घालून दिलेलं आहे? तर राष्ट्रध्वज मलिन किंवा फाटलेला असू नये. आपण जो राष्ट्रीय उत्सव साजरा करतो त्या उत्सवा दिवशी आपण ज्यावेळी राष्ट्रध्वज फडकवत असतो तो मलिन झालेला म्हणजे घाण झालेला असू नये किंवा फाटलेला सुद्धा असू नये. ध्वजारोहण करत असताना केसरी रंग नेहमीच वरच्या बाजूला असावा. त्याचबरोबर राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणत्याही ध्वजाची उंची ही त्याच्यापेक्षा जास्त असू नये. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे, ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकापर्यंत ध्वज फडकावा, निम्म्यापर्यंत कधीही फडकू नये. आपण जी दोरी बघतो तुम्ही 15 ऑगस्ट दिवशी किंवा 26 जानेवारी दिवशी झेंडा फडकवत असतो त्यावेळी बघताय तुम्ही दोरी ही एकदम शेवटी वरच्या टोकापर्यंत केलेली असावी. हा त्याचा नियम आहे. पुढचा नियम काय आहे? कधी काय सांगतो तर कधीही ध्वजारोहण हे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर आपण तो ध्वज काढून ठेवावा लागतो. ज्यावेळी पथसंचलन चालू असतं त्यावेळी आपल्या उजव्या हातामध्ये हे ध्वज असावं. त्याचबरोबर राष्ट्रध्वज जमिनीला लागू देऊ नये. त्याचबरोबर ज्यावेळी आपल्या देशामध्ये एखादा महान व्यक्ती, एखादा राष्ट्रीय व्यक्ती, एखादा गाजलेला नामवंत व्यक्ती ज्यावेळी होतो किंवा देशामध्ये ज्यावेळी राष्ट्रीय दुखवटा शहर होतो त्यावेळी हा ध्वज हा निम्म्यापर्यंत फडकवला जातो. हा याचे नियम आहे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा या राष्ट्रध्वजाच्या अधिपत्याखाली राहत असताना राष्ट्रध्वजाचा एक अभिमान, एक प्रेम, एक प्रतीक म्हणून आपण सर्वत्र त्याला ओळखत असतो. म्हणून या राष्ट्रध्वजाबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान असावा. म्हणून राष्ट्रध्वजाचा अपमान आपण कधी करू नये. बघताय तुम्ही आजूबाजूला अनेक ठिकाणी पेपरमध्ये असाल किंवा टीव्ही मध्ये जाहिरात होत असाल, अनेक संघटना काय करता येते तर प्लास्टिक जाहिरातवरती प्लास्टिकचे जे राष्ट्रध्वज आहेत त्यांच्या विक्रीवरती बंदी आणा असे अनेक निवेदन देताना तुम्ही बघितलं असेल. म्हणजेच काय तर हा जो राष्ट्रध्वज आहे हा याचा दुरुपयोग होता कामा नये, तो वरून खाली पडता कामा नये किंवा एक लहान मुलं खेळता खेळता ते राष्ट्रीय प्लास्टिकचा जो राष्ट्रध्वज असतो तो इकडे तिकडे टाकतात. म्हणजे ह्या गोष्टी सर्व थांबवाव्यात. जेणेकरून मी तुम्हाला आता सांगितलं की ते खादी कापडाचं असावं, त्याची लांबी रुंदी सांगितली आहे. ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि काटेकोरपणे पद्धतीने ह्या राष्ट्रध्वजाचा उत्सव साजरा करताना, राष्ट्रीय उत्सव साजरा करत असताना ह्या ध्वजाचं आपण पालन, ह्या ध्वजाचं संहिता आपण सर्वांनी अंगीकारली पाहिजे. पुढचा राष्ट्र बोधचिन्ह आहे ते म्हणजे काय? राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणजे सिंह मुद्रा. आता सिंह मुद्रा हे काय? हे सुद्धा एक आपल्या राष्ट्राचं बोधचिन्ह. आता सिंह मुद्रा म्हणजे काय? तुम्ही बघितलं असेल
नाणींवरती, नोटांवरती किंवा शाळेमध्ये किंवा मोठमोठ्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये, न्यायालयामध्ये ही सिंहमुद्रा असते. सिंहमुद्रा बघा या ठिकाणी ते 4 सिंह, म्हणजे एक समोर सिंह दिसतो, त्याच्या बाजूला एक, त्याच्या ह्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला असे 4 सिंह आपल्या पाठीला पाठ लावून पुढचे 2 पाय उंच करून असं बसलेले आहेत. हे सिंहमुद्रा जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, हे सारनाथ येथे सम्राट अशोकांच्या त्या स्तंभावर घेण्यात आले. सारनाथ या ठिकाणी सम्राट अशोकांनी जे स्तंभ उभा केलेला आहे, त्या स्तंभावरची सर्वात वरच्या बाजूला हे सिंहमुद्रा आहे, तिथून हे घेण्यात आले. सम्राट अशोक जसं संपूर्ण जग जिंकला, त्या पद्धतीचं, त्या प्रकारचं एक आपल्या देशामध्ये सुद्धा एक जग जिंकण्याची हिंमत यावी म्हणून हे बोधचिन्ह सारनाथ येथील स्तंभावर घेण्यात आलेले आहे. या बोधचिन्हाच्या बरोबर सिंहाच्या खालच्या बाजूला एक चक्र आहे, साईडला एक बैल आहे, एक घोडा आहे, हत्ती आहे आणि त्यांच्या बरोबर खालच्या बाजूला राष्ट्रीय एक ब्रीद वाक्य आपल्या सर्वांना ते लक्षात ठेवलं पाहिजे. ते ब्रीद वाक्य काय आहे तर सत्यमेव जयते. हे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य. आता हे संस्कृत मध्ये ब्रीद वाक्य आहे, त्याचा अर्थ काय होतो तर नेहमी सत्याचा विजय असो किंवा नेहमी सत्याचाच विजय होतो, असे हे ब्रीद वाक्य या ठिकाणी घेतले. सम्राट अशोकानं सत्याच्या बाजूने लढलं, सत्याच्या बाजूने तो विजय मिळवला म्हणून त्या ठिकाणचं सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आपल्या भारत सरकारनं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा सम्राट अशोकांच्या त्या स्तंभावरूनच घेण्यात आलेलं आहे. तर एकंदरीतच काय ही राष्ट्रीय बोधचिन्ह आपल्याला काय शिकवतात, राष्ट्रीय बोधचिन्ह घेण्यामागचा उद्देश काय तर आपल्या मनामध्ये आपला भारत देशाचा मी तुम्हाला मागे सांगितलं तर एकूण 28 घटक राज्यांनी बनलेला हा आपला देश जणू काही उपखंडच आहे किंवा जणू एक द्वीपकल्पच आहे म्हणून सर्वत्र चर्चेला जातो. एकंदरीत काय या देशामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आपला एक राहत असतात. मग त्यांच्यामध्ये परस्पर हिवेदावे येत असतात, जातीवाद होत असतील किंवा भांडणं होत असतील किंवा सीमावाद होत असतील, काही होत असतील, राज्यामध्ये भांडण होत असतील, पण शेवटी आपण सर्वजण ह्या राष्ट्रीय बोधचिन्हाखाली आपण सर्वजण एक आहोत. बघा तुम्ही अभिमानानं बघत असाल ज्यावेळी आपला एखादा संघ, आपल्या देशाचा संघ म्हणा किंवा आपल्या देशाचे एखाद्या खेळाडू म्हणा किंवा एखादी व्यक्ती म्हणा, संशोधन केल्याची व्यक्ती म्हणा, त्यावेळी ज्यावेळी तिचा गौरव होत असतो किंवा ज्यावेळी तो संघ विजय मिळवत असतो त्यावेळी त्या देशाचा राष्ट्रगीत गायलं जातं, त्या देशाचा ध्वज अभिमानाने त्या दिवशी लोळत असतो. त्यावेळी आपल्याला सुद्धा सर्वांना काय वाटत असतं की हा आपला देशाचा विजय झालेला आहे, आपल्या देशाच्या व्यक्तीने हे कौतुक मिळवलेलं आहे, हे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. एकंदरीत काय ह्या राष्ट्रीय बोधचिन्हाखाली सर्व देश हा आपला बांधला जातो म्हणून बोधचिन्ह हे गरजेचे आहे. एक ओळख व्हावी, प्रत्येकाच्या मनामध्ये देशाभिमान असावा. कितीही आपण वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये राहत असलो तरी सुद्धा शेवटी आपण भारतीय आहोत. आपल्या मनामध्ये एक प्रकारची राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी. आपण सर्वजण वेगवेगळ्या जातीला सुद्धा विसरून काही क्षणासाठी किंवा काही वेळेसाठी किंवा कायमच आपल्या मनामध्ये, आपल्या रक्तामध्ये, आपल्यामध्ये सर्वांच्या मध्येच हे देशाभिमान निर्माण व्हावं, हे त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो. तसंच राष्ट्रीय प्रतीक मध्ये आणखी 2 वैशिष्ट्ये म्हणजे काय आपले राष्ट्रीय प्राणी आणि आपला राष्ट्रीय पक्षी. आता आपला राष्ट्रीय पक्षी कुठला तर राष्ट्रीय पक्षी आहे तो म्हणजे मोर आणि राष्ट्रीय प्राणी आहे तो म्हणजे पिवळ्या पट्ट्याचा वाघ. हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. हे 2 राष्ट्रीय प्रतीक हे सुद्धा आहे. मग हे जे राष्ट्रीय वाघ आहेत किंवा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, हे प्राणी आणि पक्षी आहेत, यांना सुद्धा आपण यांचा सुद्धा आपण अपमान करायचं. जसं आपण राष्ट्रगीत गात असताना मी तुम्हाला सांगितलं कसं उभं राहावं, कसं म्हणावं, ते किती वेळेस संपवावं, किंवा मी तुम्हाला सांगितलं की बोधचिन्ह हे राष्ट्रीय ध्वज वापरत असताना कोणत्या पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यावी किंवा राष्ट्रीय उत्सव साजरा होत असताना आपण कोणत्या पद्धतीचं भान आपल्याजवळ असावं. तसंच राष्ट्रीय प्रतीक जे मध्ये 2 जे पक्षी मोर आणि वाघ आहे या पद्धतीने ह्यांचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे की त्यांना सुद्धा आपण मान दिला पाहिजे. आता बघा तुम्हाला माहित असेल की अनेक जणांना वाघाची शिकार केली म्हणून त्यांना अटक केली असेल किंवा वाघाला मारणं अटक केली असेल, तुम्ही बातमी ऐकत असाल, किंवा मोरा सुद्धा असेल त्यांना मोर मारला म्हणून त्याला अटक केली किंवा त्यानं मोराची हत्या केली म्हणून त्याला पोलिसांनी पळवून नेलं किंवा त्याला पोलिसांनी धरून नेलं, ऐकलं असाल तुम्ही. म्हणजेच काय ह्यांचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे की रक्षण केलं पाहिजे, कारण ह्यांना आपल्या देशानं, आपल्या सरकारनं संविधानामध्ये यांच्याबद्दल आपल्या नोंदून ठेवण्यात आलं की हे आपले राष्ट्रीय वाघ हा पक्षी, हा प्राणी, राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे आणि राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे, संविधानामध्ये लिहून ठेवलेलं. म्हणजे आपण यांचा सुद्धा काय केलं पाहिजे की मान राखला पाहिजे. एकंदरीतच काय आपण हा धडा शिकल्यानंतर आपल्या एवढं लक्षात येतं की आपण कोणत्याही राज्यामध्ये राहत असलो, कोणत्याही प्रांतामध्ये, कोणत्याही भागामध्ये जर राहत असलो तरी सुद्धा
एक आपला देश हा भारत आहे आणि या भारताबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम, अभिमान आणि शेवटी भारताबद्दल आपल्याला नेहमीच अभिमान असावा. म्हणून आपल्याला राष्ट्रीय बोधचिन्हांची नितांत गरज आहे आणि या बोधचिन्हाखाली आपण सगळ्यांनी एकत्र बांधील राहिलं पाहिजे.